आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. फलंदाज मनोज पथारे, नॉन स्ट्रायकिंग एंडला पंकज लोभी. वेलकम. बादल बैलाचे मालक विजय नाना चौधरी, त्याचबरोबर समाजसेवक मंगेशजी कुर्ले, त्याचबरोबर आणखी एक समाजसेवक भाऊदादा धलपे यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सॅगी अर्थात सागर गायकर यांचं आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत. सामना सुरू होतोय. निर्धारित 4 षटकांचा गोलंदाज तयार आहेत. अनिल सराई आणि स्ट्रायकिंगला बॅटर मनोज पथारे. आखूड टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळतायत. पहिला चेंडू खेचून मारलेला आहे. हा पूल कदाचित सक्सेसफुल ठरेल. हो, ठरलेला आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. क्षेत्ररक्षकासहित चेंडू सीमा पार, चौकार. सदीच्या भेटीसाठी अनेक मान्यवर आता मुख्य मंचावर. त्याचबरोबर जांभुटे गावचे समाजसेवक हरिभक्तपरायण रघुनाथ दादा तुपे यांचं आगमन झालेलं आहे. धस परिवारातील काही सदस्य आपण मुख्य मंचावर बघत आहोत. कुमार धस, त्याचबरोबर स्वप्नील आहे, त्याचबरोबर समीर आहेत. आमचे साथी समालोचक विश्वास केने असे वाटतात की याच गावातील एक सदस्य असावेत. ज्या पद्धतीने इथे आता ते मिसळलेले आहेत या सगळ्या वातावरणात. पाण्याकडे तो गुणधर्म असतो, पाणी तेरा रंग कैसा. त्यानंतर मग ते पाणी म्हणतं जिसमे मिलावू वैसा, म्हणजे ज्यामध्ये जाऊ त्या पद्धतीने मी तसा बनतो. त्या पद्धतीने तुमच्याकडे चांगला स्वभाव जर असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, तुम्ही तिथे मिसळू शकता. यासाठी तुमच्याकडे चांगलं काइंड हार्ट असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आहे आमच्या विश्वास कने यांच्याकडे. 5 धावा धावपलकावर 0.2 षटकांचा काही आतापर्यंत संपलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला पंकज लोभी. हे 2 फलंदाज मातब्बर आहेत आणि गोलंदाज सराई आहे, म्हणजे त्याचं नावच अनिल सराई आहे. सराईतपणे गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो, त्यामुळे हे बॅटल इंटरेस्टिंग. स्ट्रायकिंग एंडला पंकज लोभी, हायटेड बॅटर. ऑन साइडला मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात बॅटर पंकज लोभी. गोलंदाज अनिल सराई गोलंदाजीच्या मार्गावर तयार. ऑन साइडला फटका खेळायचा आहे. चेंडू सरळ पायांवर जाऊन आदळतोय. शरीरभेदक गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला. आतापर्यंत या स्पर्धेचा 3ऱ्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत. अशा अनेक चेंडू आतापर्यंत फलंदाजांच्या समोर पडल्यानंतर, पुढ्यात पडल्यानंतर खाली राहिलेले आहेत. एक फलंदाज म्हणून तुमचं नाव संपूर्ण जगाला जरी बहुश्रुत असेल, सर्वश्रुत असेल, तरीही चेंडू अचानक तुमच्या समोर उसळला अथवा खाली राहिला की तुमचं काम तमाम व्हायला वेळ लागत नाही. आणि त्याच पद्धतीचा चेंडू इथे आपण हाताळत असताना गोलंदाज अनिल सराईला पाहिलेला आहे. पंकजच्या समोर आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून बाणाप्रमाणे सरळ स्ट्रेट हिट, ग्रेट हिट फॉर रन्स. प्रतिकार हे 2 शब्द जवळजवळचे वाटतात. कुठे प्रतिसाद द्यायचा आहे, कुठे प्रतिकार करायचा आहे हे आपल्याला जर माहित असेल तर आपलं आयुष्य जसं चांगलं बनतं तसं क्रिकेट सुद्धा आहे. क्रिकेटमध्ये प्रतिकार कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधी करायचा आहे, प्रतिसाद कोणत्या गोष्टीला द्यायचा आहे हे खेळाडूंना माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. निर्धाव चेंडू हा प्रतिकार आहे गोलंदाजाचा. या अगोदर एक चौकार त्याने जरूर सहन केला. त्यानंतर आपली उपयुक्तता सिद्ध करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत. राईट आर्म राऊंडने आलेले आहेत. अनिल सराई या अगोदर आपण पाहिलं की राईट आर्म ओव्हर दी विकेटनी गोलंदाजी करत होते. 2 चौकार पत्करल्यानंतर लगेचच त्यांनी विचार बदलला. वेगळा प्रवाह इथे लगेचच त्याच्या वतीने अंगीकारण्यात आलेला आहे. शेवटचा चेंडू पॅनमध्ये ठेवलाय. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका खेळतात बॅटर पंकज लोभी. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 17 इज व्हेरी अलर्ट. वसंत तिकडे. वसंत म्हटलं की ज्यालाही अधिकच्या परिचयाची गरज नाही. मुख्य मंचावर असे आपले अनेक मान्यवर आहेत, त्यांना अधिकच्या परिचयाची गरज नाही. या परिसरातील ते सर्वश्रुत व्यक्तिमत्व आहेत. त्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा आपल्याला करावं लागेल. षटक संपता 1 धावपलकावर धावा आहेत 1-0 अर्थात 10 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. दिस इज अ मॅच इन बिटवीन two very renowned and famous team of Murbar Taluka, Birwadi and Sakre.
दोन्ही संघ मोठे, त्यामध्ये तिळमात्र शंकाळे, दोन्ही संघांकडे मॅच विनर खेळाडू जास्त आहेत, त्याचमुळे मग हा सामना कोणत्याही परिस्थितीत कशाही परिस्थितीत एकतर्फी होणार नाही हे तर आपण निश्चितच सांगू शकतो. दुसरं षटक फेकण्यासाठी क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी गोलंदाजाची नियुक्ती केली जाते. ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली आपण बघत आहोत, गोलंदाज वसंतकडे हे षटक सोपवलं गेलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये योग्य रीतीने आपली उपयुक्तता सिद्ध करता आली नव्हती खेळाडू म्हणून वसंतला. या स्पर्धेत ज्या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ट्रॉफीजकडे आता आमचा कॅमेऱ्याचा डोळा तिकडे वळलेला आपण बघत आहोत. ऑनसाइडला फटका खेळलेत, आडव्या बॅटचा कडवा प्रहार, हवाई मार्गे हवाई हल्ला, षटकार. तुमचा शत्रू बलवान असेल तर त्याला शह देण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतात, हे आपल्याला माहित आहे. दोन्ही संघ मोठे आहेत, त्याचमुळे प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. फुलटॉस बॉटम हँडचा अत्यंत चांगला वापर, दिशा दिलेली आहे. युक्ती आणि शक्तीचा योग्य मेळ करत असताना हा खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा त्याच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार गगनचुंबी षटकार. समाजसेवक मुळ्याचा बाडा मसा यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. फलंदाजासाठी नामी संधी आहे, फलंदाजाने ते अगोदर करून सुद्धा दाखवलेलं आहे. आता त्याला त्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाता येईल का, तोच कित्ता इथे गिरवता येईल का हे पाहायचंय. ओळीने 3 षटकार येतील का. कमी गतीने चेंडू हाताला आडव्या बॅटने फोर जनरेट करत असताना खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. आता इथे सीमारेषेच्या अगदी समोर चेंडू अडवून फेकी झालेली आहे. गती कमी होती या चेंडूवरची, काढून घेतली होती गोलंदाज वसंत, त्याचमुळे फलंदाजाला हवं तसं टायमिंग तिकडे जुळवता आलं नव्हतं. गोलंदाजाने एकदा कमी गतीने चेंडू तुमच्या समोर ठेवला की त्या चेंडूला सीमारेषेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे एकतर ऑसम टायमिंग हवंय, इन्क्रेडिबल टायमिंग हवंय, आणि त्याचबरोबर तुम्हाला शक्तीचा सुद्धा अधिक वापर करावा लागतो. हे करता आलं नव्हतं बॅटरला. सामन्याचा रिदम लॉस करू नये गोलंदाज आपल्यासाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटात सुरुवातीची 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी 3 वाजून 27 मिनिटांनी या डाबाला सुरुवात झालेली आहे. यावेळेसचा चेंडू अत्यंत चांगला आहे. काय चेंडू हाताळलेला गोलंदाज वसंतने, त्याच्या वतीने दिला गेलेला हा तिखट प्रतिकार होता, तिखट रिप्लाय, तिखट प्रतिक्रिया त्याने तिकडे नोंदवलेली आहे. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी करणारे गोलंदाज तुमच्याकडे अधिकचे असतील तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना तुम्ही थांबवून ठेवू शकता. समोर खेळलेत यावेळेस लिडिंग एज, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले. हो माय गुडनेस, व्हॉट ए ग्रेट अटेम्प्ट, अत्यंत चांगलं डेडिकेशन, किती समर्पण दाखवलं गोलंदाज म्हणून. या गोलंदाजाने वसंतने ज्यावेळेस हा झेल मैदानाच्या आतमध्ये पकडण्याचा त्याने प्रयत्न केला, हा जर झेल झाला असता तर या स्पर्धेतील तो सर्वोत्कृष्ट झेल गणला असता. आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये धानिवलीच्या विरोधात खेळत असताना सरळ आलेला तो जो झेल अवी वाघ या गोलंदाजाने पकडला होता, त्यासाठी त्याला कॅश प्राइजेस सुद्धा मिळाले. तो झेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल आहे. आणि त्या यादीमध्ये आणखी एका खेळाडूला आपल्याला टाकता आला असतं. अटेम्प्ट तर अत्यंत चांगला राहिला, परंतु एकूण एकच तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी किती कसे कधी प्रयत्न केलात यापेक्षा ती गोष्ट तुम्हाला तुमच्या बाजूने वळवता आली की नाही, तुम्हाला यश मिळालं की नाही हे महत्वाचं. यॉर्कर लेंथ आणि त्याचबरोबर ऑनड्राईव्हचा फटका खेळत असताना बॅटरला आपण बघतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू अडवतायत, फेकी करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगले धावलेत दोन्ही फलंदाज. विशेषत्वाने डेंजर एंडला नंबर 1 अर्थात बॅटर मनोज पथारे. षटक इथे संपतायत. 2 षटकांच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेले 28-28 वर. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हा आणि तितक्याच लवकर मैदानातून बाहेर सुद्धा या.
चतल स्मृती चषकाला आतापर्यंत अनेक मान्यवरांनी भेट दिलेली आहे. त्यातील काही क्षणचित्र आता इथे तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. टेनक्रिकच्या वतीने बदलापूरचे बांधकाम व्यावसायिक सुप्रसिद्ध उद्योजक मयूरदादा पिसेकर यांची उपस्थिती आपल्याला लाभली होती. त्याचबरोबर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इकडे जिथे पार पडला तिथे जे मान्यवर उपस्थित होते ते मान्यवर आपल्याला इथे ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. षटक संपलेत 2. 28 धावा आहेत धावफलकावर आणि तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मनोज पथारेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज बागड बलायचे मालक विजय नाना चौधरी यांच्या वतीने. त्याचबरोबर लागोपाठच्या 3 षटकासाठी मंगेश कुर्ले यांच्या वतीने 555 रुपयांचं कॅश प्राइज. फटका बसलाय लीडिंग एज. इथे दुसरा प्रयत्न लागला जरूर त्या क्षेत्ररक्षकाला, परंतु त्यानंतर त्याने तो झेल टिपला. मोठा फलंदाज, मोठा अडसर दूर झाला. बिग फिश कॉट इन टू द नेट. बॅटर मनोज पथारे डिपार्ट्स. क्रमांक 3चं जे बक्षीस आहे त्या बक्षिसातील चषकाचं सौजन्य ज्यांच्या वतीने लाभलेलं आहे कैलासवासी जयराम गणपत दस यांच्या स्मरणार्थ कुमार सागर वसंत दस यांचं आगमन झालेलं आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यावेळेचा चेंडू सुद्धा चांगला आहे. क्रमांक 3चं षटक सुरू केलेले गोलंदाज अभयने हाय आम ऍक्शनने गोलंदाजी करतायत. उंचपुरे गोलंदाज आहेत. आपण नेहमी म्हणत असतो उंचपुरे गोलंदाज काय करू शकतात, तर उंचपुरे गोलंदाज हे करू शकतात की ते फलंदाजाच्या समोर आखूड टप्प्याचे चेंडू, उसळी घेणारे चेंडू त्याच्या समोर फेकू शकतात. खांद्याचा माप फलंदाजाच्या घेणारे चेंडू ते प्रस्तुत करू शकतात. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हायटेड बॉलरला फुललेंची गोलंदाजी करताना अडचणी येतात. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. निर्जन स्थळामधून चेंडू अज्ञातवासात चौकार. एक गडी गमावलेले 2.3 षटकांचा केस संपलाय. अभय पुन्हा एकदा येत आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. इथे फलंदाज बाद होऊ शकतात. क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी तयार झाली. पुन्हा एकदा काय प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढले असतील इथे ज्या पद्धतीने या चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. आपल्या शरीरामध्ये जितकं त्राण शिल्लक आहे ते सगळं वापरलं होतं. जीव मुठीत धरून धावणे काय असतं या मैदानाच्या आतमध्ये आपण या प्रयत्नातून पाहिलं असेल. गुड अटेम्प्ट, चांगला एफर्ट इथे दाखवला गोलंदाज अभयने. धावफलक या 2 धावांनी पुढे गेलं. 35 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. कुठेतरी समथिंग अराउंड 50 रन्स विल बी अ गुड स्कोर. 50च्या आसपासचं टोटल इथे चांगलं मानू शकतो आपण. समोर खेळतायत. मैदान क्लिअर करणं अत्यंत कठीण आहे. लोअर फुलटॉस होता. जे ट्रॅप विणलं होतं त्या जाळ्यामध्ये इथे मोठ्या फलंदाजाला अडकवण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाज अभय सहित क्षेत्ररक्षकाला पंकज लोभी सारखा मोठा फलंदाज आता इथे बाद करत असताना गोलंदाजाला आपण बघतो. नवीन फलंदाज दाखल होतील. जर्सी नंबर 17 कुणाल. लवकरात लवकर जा कुणाल. आपण झपाझप पावलांनी मैदान कुणाल नवीन फलंदाज दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि या षटकातील शेवटचा चेंडू फेकायचा गोलंदाज अभयला. अभयचं हे षटक सक्सेसफुल राहिलेलं आहे. याचं कारण असं की त्याने मोठ्या 2 फलंदाजांना बाद केलेलं आहे.
या धावपलकाला वेगवान बनवण्याची जबाबदारी ज्या दोन फलंदाजांनी घेतलेली होती ते दोन शिलेदार आता खेळाडू कक्षामध्ये परतलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याचमुळे तुषार लोभी आणि त्याचबरोबर कुणाल या दोन फलंदाजांना आता जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू डावखुरे आताचे बॅटर स्ट्रायकिंग एंडला राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. 3:27 या डावाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही किती वेळ घेतला याकडे आमचं लक्ष आहे. फटका फसलाय गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. याच दरम्यान धाव पूर्ण झालेली आहे. एक षटक संपली, 3 नो बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षकांची रचना करण्यात आलेली आहे संघ कर्णधाराच्या वतीने. मैदानी पंच हे अनुभवी असावेत त्याचं कारण इथे आपल्याला समजलं. चांगलं स्टँडर्ड अंपायरिंगचा आतापर्यंत या मैदानी पंचांनी दाखवलेला आहे. एका बाजूने अनुभव बोलतोय अर्थात संदीप गायकवाड सर, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आणखी क्वालिटेटिव्ह अंपायर मंदार राणे सर आपण बघतो या स्पर्धेमध्ये प्रोफेशनल पंच म्हणून कामगिरी करतायत. सगळ्यात टफ जॉब आहे पंचगिरी करणं. म्हणजे तुम्हाला कमी वेळामध्ये निर्णय द्यावे लागतात. फक्त निर्णय देण्यापुरता तुम्ही मर्यादित नाही तर निर्णय अचूक द्यावे लागतात. 37 धावा आहेत. येणारा चेंडू फ्रीट असेल. स्टार्किंगला बॅटर आहे त्यावेळेस तुषार लोभी. पाहिजे तुषार आणखी एक आक्रमक फलंदाज आहेत. फ्रीटची नामी संधी त्यांच्याकडे आहे. या संधीचा ते कशा पद्धतीने वापर करतील. एखादा चौकार षटकार त्यांना खेळता येईल का. 37 पर्यंत डाव पोहोचलेला आहे. ऑनसाइडला पर्पजफुली खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. चेंडूच्या लाईन मध्ये त्यांना येता आलं नव्हतं. फ्रीट बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गोलंदाज अभयने. अभयचं यशस्वी षटक संपली. 3 प्रथम फलंदाजी होत आहे ती बिरवाडी संघाची आणि 3 षटकांच्या अंतिम धावपलकावर त्याने धाबे जोडलेले आहेत. 37 2 गडी बाद. फेकायचे गोलंदाज भरतला. स्टार्किंगला बॅटर कुणाल. आखू टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर फिरलेला आहे. त्याला वळण मिळालेलं आहे. त्याचबरोबर उसळी मिळाली. खांद्याचा चांगला वापर. त्याचबरोबर फिंगर रोल केले होते गोलंदाज भरतने. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. एज लागली. एसटी रक्षकाने टिपला जेल. फलंदाज कुणाल बाद. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 28 धावा बनवणारा संघ त्यानंतर त्या तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा बनवू शकलेला आहे. चौथ्या षटकाची ही प्रतिकूल सुरुवात झालेली आहे ती म्हणजेच बिरवाडी संघासाठी. कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज कुणाल पास झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज दाखल होत आहेत अनंता जर्सी नंबर 18. अनंताकडे सुद्धा आक्रमकतेच्या चांगल्या क्षमता आहेत. तुमच्याकडे फक्त क्षमता असून चालत नाही. त्या क्षमतांचा परिचय देणारी खेळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारता आली पाहिजे, दाखवता आली पाहिजे. पाहायचे आता अनंत कशा पद्धतीने खेळतील. इनमिन 5 चेंडू त्यांच्याकडे सामोरं जाण्यासाठी आहेत आणि तिथून मग टार्गेट सेट केलं जाईल. या अगोदर आपण उल्लेख केलेला आहे या कबड्डीचा जर विचार केला तर 50च्या आसपासचं टार्गेट चांगलं टार्गेट होऊ शकतं. ज्या पद्धतीची फलंदाजी आहे ती म्हणजेच साखरे संघाकडे. इथे काय घडलेलं आहे. तिसऱ्या पंचाची मागणी करतायत. सॉफ्ट सिग्नल आउट आहे त्यामुळे कदाचित फलंदाजाला खेळाडू कक्षाकडे यावंच लागेल. Technological support has been demanded by on-field umpire Sandy Gaikwad sir.
मध्ये म्हटलं जातं तुम्हाला जर गडी बाद करता येत नसतील तर अथक प्रयत्नाने एक गडी बाद करा, एक केल्यानंतर तुम्हाला दुसरी बाद करण्याची संधी मिळेल, पुढे जाऊन अधिक विकेट्स तुम्ही मिळवू शकता. या डावात आतापर्यंत तेच झालंय. सुरुवातीच्या 2 षटकांचा विचार केला तर एकही फलंदाज बाद झाला नव्हता. उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारलेले क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, चेंडू अडवतात, फेकी करतायत. पाहता पाहता फक्त एकच धाव पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या धाबीची संधी दिली जात नाही. भारत या गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे. किंबहुना सुरुवातीचे जे फ्रंटलाईन बॉलर होते गोलंदाज अनिल आणि वसंत, या 2 गोलंदाजांवर मार पडला होता. परंतु आता बॉलिंग पार्टनरशिप चांगली झालेली आहे. पार्टनरशिप फक्त बॅटर्स करतात असं नाही तर गोलंदाजांना सुद्धा ती करता आली पाहिजे आणि ते इथे करून दाखवलेलं आहे. जे डॅमेज सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी केलं होतं ते डॅमेज कंट्रोल करण्याचं काम करतायत गोलंदाज भारत. त्याच्या गोलंदाजीची शैली जर आपण पाहिली तर चांगल्या शैलीने गोलंदाजी करतायत. कमी पावलांचा वापर करतायत, 7-8 पावलांचा वापर. रनवे मध्ये रिदम अत्यंत चांगला आहे. त्याचबरोबर खांद्याचा अतिरिक्त वापर करतायत, त्यामुळे चेंडू टॉसअप होत आहेत. चेंडू उसळी घेत असताना मागे येतात. त्याचबरोबर हरकत सुद्धा मिळते. उसळी आणि हरकत या दोन्ही गोष्टी एकदा मिळाल्या की फलंदाजाच्या समोर फार मोठी प्रतिकूलता निर्माण होते. ऍडवर्स सिच्युएशन ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, आणि त्याचमुळे फलंदाजांना मोठे फटके सहजासहजी खेळता येत नाहीत. आणि तेच पाहिलं आपण. 3 फलंदाज आतापर्यंत बाद केलेले आहेत भारतने. पाहायचंय 38 धावांवर डाव पोहोचला. इथून पुढे 2 चेंडूचा काही शेष. या 2 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 धावा तरी धावफलकावर जोडल्या गेल्या पाहिजेत. इथे 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 आणखी एक फलंदाज धावबाद असतील. हो, धावबाद झालेले आहेत. परिस्थितीनुसार खरं तर आपण सगळ्या गोष्टींचं विवरण करण्याचा प्रयत्न तिकडे करत असतो. अंदाज आपला तिथे लावण्याचा प्रयत्न करत असतो. काय डाव इथे फिरलेला आहे. सुरुवात झाली होती, आक्रमक सुरुवात झाली होती, स्प्लेंडिड स्टार्ट तिकडे मिळाला होता. स्वप्नवत सुरुवात झाली होती फलंदाजी करणाऱ्या संघाची. 2 षटकांमध्ये त्याने 28 धावा मिळवल्या होत्या. मुख्य मंच इथे दाखवला जातो आहे. मुख्य मंचावर अनेक मान्यवर उपस्थित असलेले आपण सगळेजण बघत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने या परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक भाऊदादा धलपे, त्याचबरोबर त्यांच्या साथीने आपण बघत आहोत अनेक मान्यवर. काय घडलं, चेंडूला हिट करायचं होतं परंतु इथे यष्ट्याना हिट केलं या फलंदाजाने आणि हिट विकेट म्हणून तो बाद सुद्धा झालेला आहे. शेवट गोड झालेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. एंड इज वेल देन ऑल इज वेल. अंत भला तो सब भला. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या अंती धावफलकावर धावा आहेत 38. 39 धावा इथे डिपेंड कराव्या लागतील. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना बिरवाडीला उलट पक्षी ह्या 39 धावा बनवून आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरी गाठण्याची संधी मिळाली आहे, ती म्हणजेच साखरेच्या खेळाडूंना. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 87 चौकार लागलेले आहेत. त्याचबरोबर जवळजवळ 100च्याही वर षटकार इथे लागले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या आयोजकांमधून मुख्य भूमिका पार करणारे जय दिगे, त्याचबरोबर मंगेश मार्के यांना ऑनस्क्रीन आपण बघत आहोत. आणि त्यांच्या मागे त्यांच्या चॉईसच्या असं आपण म्हणूया या सगळ्या ग्लिटरिंग ट्रॉफीज, आकर्षक चषक आपल्याला करंडक पाहायला मिळत आहेत. स्पर्धा 30व्या पर्वामध्ये दाखल झालेली आहे. सुपर 30 ही कन्सेप्ट सुद्धा याच मंडळींनी इकडे आता अंमलात आणलेली आहे. प्रमुख 30 भाग्यवान प्रेक्षक विजेते की ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीची बक्षिसं या स्पर्धेतून घरी नेता येतील. त्यामुळे प्रेक्षकांसाठी सुद्धा आव्हान आहे. 30 रुपयांचं जे कुपन आहे ते कुपन तुम्ही तिकडे स्वतःकडे घ्या, विकत घ्या आणि या स्पर्धेतील भाग्यवान विजेते बना. यानंतरचा सामना नवापाडा वर्सेस खोपेवली या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाच्या संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच उपस्थित राहा. सामन्याचा दुसरा डाव जसा सुरू होईल समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल होईल. समालोचन कक्षातून कल्याण ग्रामीणचा गोड आवाज विश्वास केने सर जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मंचावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूयात. सन्माननीय समाजसेवक भाऊजी दळपे साहेब आमच्या मुख्य मंचावरती आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. भाऊजी दळपे साहेबांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करतोय.
बेस मंगेशजी मार्के त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात शुभ सन्मान. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातंय. खूप खूप आभार. आपण देखील वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. आपलं देखील हार्दिक आभार. तदनंतर सन्मान्य मंगेशजी कुर्ले साहेब आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करूयात. सर्व मान्यवरांचा इथे मात्र पाहुणचार केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र आपण त्यांना सन्मानित करतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. जांभुर्डे गावाचा मान उंचावेल अशी बहु नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीनं सर्वांचा आपण शुभ सन्मान करतोय. तदनंतर बागड महिलाचे मालक सन्मान्य विजयजी चौधरी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यतीतील एक खूप मोठं नाव आणि नक्कीच त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. सर्व मान्यांचा इथे मात्र आपण पाहुणचार करतोय या स्पर्धेच्या वतीनं. खूप खूप आभार. तदनंतर सागरजी गायकर साहेब देखील आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. सागरजी गायकर आपण या, आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल. सागरजी गायकर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय आमच्या मुख्य मंचावरती. सर्व मान्यवरांचा इथे मात्र आपण आदर सत्कार करतोय. आणि या स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे आपल्याला लाभलंय, सन्माननीय ज्यांच्या वतीनं तिसऱ्या क्रमांकाचा आकर्षक ही ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाले. स्वर्गीय जयराम गणपत धस यांच्या स्मरणार्थ कुमार सागर वसंत धस यांच्याकडून लाभले आणि नक्कीच सागर दादांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. माशान होते एका बाजूला नक्कीच संघ साखरे आपण पाहतो. पहिला चेंडू इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मात्र नक्कीच तिथे अडवलं जातो. या सागर दादा या, आपला सन्मान केला जाईल कारण की फार मोठं योगदान आपलं देखील आहे आणि त्या अनुषंगाने हा सन्मान केला जातोय. जे काही करता ते कॅमेऱ्याच्या समोर होतं, या गोष्टीचं भान असू द्या. तदनंतर आपण शुभ सन्मान करूयात ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचे आकर्षक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली. सन्माननीय स्वप्नीलजी दीपक मार्के यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. या स्वप्नीलजी मार्के आपण या, आपला देखील शुभ सन्मान करूयात कारण की फार मोठं सहकार्य आपलं देखील या स्पर्धेला, स्कोररची भूमिका देखील त्यांनीच केली होती. खऱ्या अर्थानं नक्कीच हे प्रेम आहे जांभुर्डे गावावरती सर्वांचं आणि नक्कीच आपल्या गावासाठी फार मोठं योगदान या सर्व सहकार्यांचं लागलं. आपलं सर्वांचं हार्दिक आभार. आणि त्या दरम्यान इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलंय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक, चौकार. टॉस आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संगणक देखील सज्ज आहेत आणि दोन्ही संघादरम्यान आपण करतोय टॉस. टॉस का बॉस. टॉसची देखील शोधाशोध होते. नक्कीच हे सर्व चित्र टिपले जातात, छायाचित्रे लाईव्हच्या माध्यमातून. पुनश्च कॉइन स्पिंग केला जातोय आणि इथे मात्र खोपिवली संघाने इथे मात्र टॉस जिंकलाय. प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. चला दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि ऑनगोईंग मॅच मध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी आपण पाहतो आणि दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्लासिकल बॅटिंग सुरू आहे आणि हा देखील दमदार स्ट्रोक, चौकार. जिंकण्यासाठी 39 बनवायच्यात आणि
पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 11 वरती जाऊन पोहोचते. वसंत आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर ॲज अ बॅट्समन विखीलला पाहतोय आणि नक्कीच वसंतने इथे मात्र दमदार कामगिरी सुरू केली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार तशा पॅट म्हणून आले. सुमित वरती हल्ला बॉल सुरू होते मधाच्या आतमध्ये. हो, आणखी एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळते. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला भरता वेगाने पोहोचतात आणि तत्पूर्वी फेकी करतील. या धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. चांगले बॅटिंग इथे मात्र साकारली जाते. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचते. 39 बनवायच्यात आणि सुरुवात दमदार राहिली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चेतन स्मृती चषक 20-25चा हा थरार आपण पाहतोय. रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित 30 वर्ष तब्बल या स्पर्धेला झाली आहेत आणि नक्कीच त्या अनुषंगाने चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी सातत्याने आपण पाहतोय. कुठल्या गोष्टीची कमतरता इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण की तितकंच भव्य दिव्य आयोजन आहे आणि या विभागातील सर्व खेळाडूंना इथे मात्र एक संधी, एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला या स्पर्धेच्या वतीनं. आता मात्र निर्धाव चेंडू मध्ये आतमध्ये फेकला. 13 वरती धावसंख्या कॉन्स्टंट आहे. इथून मात्र अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज सुमित पुनश्च सज्ज होतोय. 39 बनवायच्या 13 बनल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावेंची आवश्यकता. 19 चेंडू 26 बनवायच्यात. आडव्या बाटण्या ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फेकी थोडीशी खराब होती. त्या अनुषंगाने अंतिम चेंडूवरती एक चिकी सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. MGCA नक्कीच या संघटनेशी उपाध्यक्ष सन्माननीय निलेशजी धस साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल. चला, आपला देखील सन्मान केला जाईल, कारण की क्रिकेटला त्यांनी देखील एक वेगळ्या वळणावरती आणून ठेवलंय. शिस्तबद्ध स्पर्धा आणि नक्कीच या विभागातील अनेक संघांना एकत्रित आणण्याचं कार्य त्यांनी देखील केलंय आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण करूयात. या गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 14. जिंकण्यासाठी आता मात्र अजूनही धावा बनवायच्यात. त्या म्हणजेच 25 धावेंची आवश्यकता. 25 धावेंची आवश्यकता असताना गोलंदाज तुषारला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती त्याच्या समोर ॲज अ बॅटर वसंतला आपण पाहणार आहोत, ज्याच्या बॅट मधून चांगले फटके देखील आपण पाहिलेत. 18 चेंडू 25 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे मात्र इरादा बनवला होता नक्कीच पल्लू स्कोप खेळण्याचा, परंतु आधी परखला आणि चेंडूला जाऊ दिलं. तत्पूर्वी या वाईटच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेचं इथे मात्र महत्व आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 14 अजूनही बनवायच्यात. 24 बनवायच्यात खरं तर, कारण की 39चं टार्गेट आहे. 24 बनवायच्या अजून आहेत. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देखील दिला होता आणि त्याच्यावरती एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. आणि आता मात्र बऱ्याच वेळाने स्ट्राईक विखीलला मिळते, कारण की वसंतने चांगली फटकेबाजी केली. 16 धावा धावफलकावरती जोडल्यात. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तब्बल 17 चेंडू आणि 17 मध्ये धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 23 धावा. फटका दमदारा. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. धावफलकावरती 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा आणि आता मात्र अवघ्या 17 धावींची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि 16 मध्ये बनवायच्यात धावा, त्या म्हणजे 17. आणखी एक फटका दमदार आहे, परंतु यावेळेस मिस टायमिंग आहे. डाऊन दी बोर्ड क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होतोय बाद. विकील बॅक टू द पवेलियन.
मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाचे संगनायक आमच्या आयोजन कमिटीशी आपण संपर्क करायचा. बोरगाव संघाचे प्रतिनिधी किंवा त्यांचे कॅप्टन आपण आमच्या आयोजक कमिटीशी लगेचच संपर्क करा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता मागील चेंडूवरती षटकाराला, त्याच्यानंतर मात्र लगेचच षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सनं टीत फॉर टॅथ जशाच तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये दिलं जात आहे. धावसंख्या 22 वरती कॉन्स्टंट आहे. इथून मात्र धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी, त्या म्हणजे तब्बल 17 धावींची अजूनही आवश्यकता आहे. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती अनिल दाखल होतोय. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज तुषार. हो, इथे मिस्टामिक स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या अनुषंगाने इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एकेका धावेचं महत्व आता मात्र नक्कीच इथे जाणवतोय, कारण की साखरे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर बीरवाडी अशी ही लढत आहे. बीरवाडी संघाने धावा बनवल्या त्या म्हणजेच तत्पर 38 धावा बनवल्या त्या. 39 लक्ष ठेवलं गेलं होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना आता मात्र सध्याच्या घडीला धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, हा चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र बॅट अँड बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून होतोय. धावा अजूनही 16 बनवायच्या. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे तब्बल 13 चेंडू, 13 मध्ये 16 बनवायच्या. कमबॅक केला जातोय. ओ पल्लू स्कूप, क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक, चौकार. चांगले संगीत आता मात्र डीजे मास्टर देखील संध्याकाळच्या आणि नक्कीच शेकडो बाईक्स देखील आपण पाहिल्या, बुलेट देखील होत्या. आणि नक्कीच त्या अनुषंगाने ती शर्यत म्हटली तर नक्कीच ऐतिहासिक शर्यत झाली. सँडी फार बोलत नाहीयेत, बोलो जुबा केसरी, त्या गोष्टी थोड्या कमी करा सँडी. घातक आहेत, घातक आहेत. आज पंकज गोलंदाजी ट्रॅक वरती अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय आणि इथे मात्र नक्कीच ऑन ड्राईव्ह केलं होतं, त्याच्यावरती सन्मान दिला. एकच धाव मिळेल आणि आता मात्र धावा बनवायच्या 11, चेंडू शिल्लक आहेत 11. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पंकजला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. पुढील दोन्ही संघ सज्ज राहा पुढील मॅच साठी. तो आडव्या बॅटने ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता, पॅटर्न बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. नक्कीच धावा फार कमी आहेत, परंतु काल नक्कीच आपण पाहिली तर सोनारपाडा संघाचा नक्कीच बाहुबलीला आपण पाहिलं होतं. 6 चेंडूमध्ये 12 बनवायचे होत्या. पहिल्याच चेंडूवरती सँडी षटकार आला होता, तदनंतर सामना जिंकता आला नाहीये, कारण की प्रत्येक खेळाडू येत होता तो षटकार मारायला जात होता. परंतु इथे मात्र तसं होईल का, परंतु यावेळेस प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार.
वरती 5 अजूनही बनवायच्या तो हो सामना अजून संपलेला नाहीये कारण की एका बाजूने बीरवाडी संघ देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय कारण की त्यांना देखील माहित आहे इथून मात्र सामना जिंकायचा असेल तर आता मात्र इथून इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं. डीजे असा वाजला की आम्ही देखील घाबरलो, आमचे ऑपरेटर देखील घाबरले. थोडस लक्ष द्या प्लीज. ओ फटका दमदार आहे, उंची जास्त, लांबी गाठेल का पाहावं लागेल. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. वेल जज, क्या बात आहे. सामन्यामध्ये पुनश्च एकदा शिरगाव करत असताना मधाच्या आतमध्ये बीरवाडी संघ आणि फलंदाज इथून मात्र बाद होईल ज्याने कमालीची फटकेबाजी केली. वसंत बॅक टू द पवेलियन. ती कॉन्स्टंट अजूनही आणि इथून मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल पाच धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहे आता मात्र 7 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. कमबॅक तर केलाय टीम बीरवाडीनं परंतु नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अभय दाखल होतोय. 7 मध्ये 5 बनवायच्यात. अजूनही सामना संपलेला नाहीये, कुठल्याही क्षणाला काही घडू शकेल कारण की आपण पाहिलं तर क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. इथे आपण कुठल्या पद्धतीचं प्रेडिक्शन लावू शकत नाहीये जोपर्यंत शेवटचा अंतिम चेंडू पडत नाही तोपर्यंत. ओ इथे मात्र शॉर्ट लाईन चेंडू पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल. इथे मात्र असेल 4 धावा असतील. आता मात्र स्कोर इज लेवल आणि आता मात्र अवघ्या 1 धावेची आवश्यकता असेल. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चला मॅच ऑन करा आणि पुढील दोन्ही संघाला विनंती असेल आपण सज्ज राहा मॅच साठी. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. आता मात्र क्लोज काउंटर केलं जातं. झेल जर घेतला असता तर कदाचित या षटकामध्ये कुठेतरी वेगळं वळण आलं असतं. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. सामना संपला नाहीये. इथे जर अंतिम षटकामध्ये गोलंदाज कुणालने हा सामना जर जिंकला तर मात्र इथे नक्कीच त्याच्यावरती शाबासकीची थाप मिळेल परंतु इथे 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये 5 मध्ये 1. ओ मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोचलेत आणि वॉट झेल, कमालीचा झेल टिपला. सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद. खेळाडू उठलेत कारण की त्यांना देखील माहित आहे काही होऊ शकतो. आता मात्र 4 मध्ये 1 धाव बनवायचे. कदाचित सँडी मागील चेंडूवरती जो चौकार गेला होता तिथे झेल झाला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. बीरवाडी संघ देखील एका बाजूने फाईट करतोय. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये भारत दाखल होतोय.
आणि आता मात्र नक्कीच भारतसाठी काय रणनीती असेल हे देखील पाहावी लागेल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, नक्कीच त्याचबरोबरीनं मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, अगदी क्लोज काउंटर आपल्याला पाहायला मिळते. गली रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने सज्ज आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील जवळ आणला. क्लोज काउंटर. चला वेल कमी घ्या. 4 चेंडू 1 धाबीची आवश्यकता. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. अपील आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. ओ क्या बात आहे. सामना अजून संपलेला नाहीये. सामन्यामध्ये ट्विस्ट. सलगचा हा इथे मात्र दुसरा फलंदाज बाद मधाच्या आतमध्ये. झाले आणि आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये मयूरला आपण पाहतोय. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. ओलेन खेचले. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळते. मैदानाच्या आतमध्ये टीम साखरेला आणि इथे सामना देखील जिंकलाय. परंतु कौतुक करावं लागेल बीरवाडी संघाचं, ज्या पद्धतीने त्याने इथे मात्र नक्कीच फाईट दिली, लढत दिली. कौतुकास्पद कामगिरी. शेवटच्या मुमेंट पर्यंत सामना